छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा हा स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा 2 इंच उंच असेल असा कोणातरी वळवळला. ज्याने स्वतः स्टॅच्यू ऑफ लिबर्टीही पाहिलेलं नाही, ज्याला शिल्पकलाही माहीत नाही, कसे पुतळे उभे करतात, काय असतं त्याचं काही गणित माहिती नाहीत, फक्त नुसतं ओरडायचं, बोंबलायचं आणि हे बोंबलून जेवढी हातात पदरात मतं पाडता येतील तेवढी पाडायची. आमच्या शिवछत्रपतींचा पुतळा हा जा स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पाहिलंय. स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा जर समजा तो 2 इंच वरती करायचा असेल, म्हणजे महाराजांचा समजा जिरटोप हा जर समजा 2 इंच वरती करायचा असेल, अश्वारूढ पुतळा, घोडा केवढा झाला? कोण शिल्पकार बांधणार आहेत? आणि ती जर जमीन समजा तुम्हाला समुद्रात बांधायचा असेल तो पुतळा, तर त्याच्यासाठी जी जमीन ज्याला आपण रेक्लेम करणं म्हणतो ना आपण, तिथे भराव टाकणं, तो भराव टाकून ज्या प्रकारचं स्मारकाचं डिझाईन मी जे पाहिलं ते जर करायचं असेल तर त्या गोष्टीला किमान 20 ते 25 हजार कोटी रुपये लागतील. त्या 20 ते 25 हजार कोटी रुपयांमध्ये महाराजांचे जेवढे गड किल्ले आहेत हे किती चांगले होऊ शकतात मला जरा सांगा. भविष्यातल्या आपल्या येणाऱ्या पिढ्यांना आपण पुतळे दाखवायचे आहेत का महाराजांचा इतिहास दाखवायचा आहे? पण आम्हाला देणं घेणंच नाही ना त्या गोष्टींची. निवडणुकीच्या तोंडावरती येऊन वारेमाप काहीतरी वाटेल ते गोष्ट बोलायची, निघून जायचं. तुम्ही मतदान करून मोकळे होता, झालं. 5 वर्षानंतर 5 वर्ष तर गेली. आताही येतील तुमच्याकडे. मग असे आपले कोण गुरुस्त आपले आपण ह्यांना मी सांगितलं होतं, म्हटलं मला तपासू देत, होऊ शकते की नाही होऊ शकतं. आणि मग त्याच्यातनं मी त्यांना सांगितलं की ह्या सगळ्या गोष्टी घडू शकतात, या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. पण ही गोष्ट करत असताना तुम्ही ठाम राहणं खूप आवश्यक आहे. मग असे अनेक जण बोलले संदीप सारखा आमचा हिरा, खरंच हिरा आहे तो. बाकीचे पण आहेत तसं. पण संदीप हा अत्यंत राजकीय दृष्ट्या किंवा या संपूर्ण भागाच्या बद्दल अत्यंत जागृत असलेला मुलगा आहे तो. अत्यंत अभ्यासू आहे, विषयावरती बोलणार आहे. आणि जर घडू शकतं तर हो म्हणून सांगणार आहे, घडू शकत नसेल तर नाही म्हणून सांगणार आहे. आज त्याने हे तुमच्यासाठी हे विजन वरळी ठेवलेलं आहे, एकदा बघून घ्या. तुमच्या संकल्पना सांगा, तुमच्या कल्पना द्या. पण उद्या ज्या वेळेला परत बाहेरचे लोक येऊन ज्यावेळेला वरळीचं मातेरं होईल ना, त्यावेळेला त्याच्यानंतर पश्चातापाचा हात एवढंच फक्त कपाळावर मारा. दुसऱ्यांच्या हातामध्ये या सगळ्या गोष्टी द्यायच्या, बाकीचे सगळे निघून जातील. कोणी तुम्हाला तोंड दाखवणार नाहीयेत, कोणी हाताला पण लागणार नाहीयेत. पण आम्ही सदैव तुमच्या बरोबर आहोत. हा भाग चांगला व्हावा, हा भाग चांगला व्हावा. अहो, वरळीचा किल्ला आहे आमचा इकडे, तिथे तो माहीमचा किल्ला, तो मागे आम्ही सोडून घेतला. सगळं अनधिकृत सगळं भरलं होतं त्या किल्ल्यावरती, सगळं तोडून मोडून बाहेर काढायला लावलं. मला फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं आहे, जे चांगलं काम करतायत त्यांच्या पाठीशी शाबासकीची थाप बसणार आहे की नाही बसणार आहे? की ज्यांनी आजपर्यंत एवढा सगळा गोंधळ घालून ठेवलाय राजकीय, सामाजिक आणि सगळ्याच दृष्टिकोनातनं, त्यांच्या जर पाठीवरती जर समजा परत थाप बसणार असेल तर तुम्हाला काय हात जोडून जातं. अजून दुसरं मी काय करू शकतो? कोण उपयोगाला येतं आणि कोण उपयोगाला येत नाहीये एवढा फक्त विचार करा आणि पुढे जा. आज वरळीच्या या सर्व समस्या लवकरात लवकर सुटोत, त्याच्यासाठी आमच्याकडनं जे काही प्रयत्न करण्यासारखे असतील एवढे प्रयत्न 100% आमच्याकडनं होणार म्हणून तुम्ही लक्षात ठेवा. हे तुमच्याशी राज ठाकरे बोलतोय, तिसरा कोणी माणूस बोलत नाहीये. जे माझ्याकडनं होणं शक्य आहे तेवढं आहे म्हणून समजा.
आणि हे होत असतील तर मला गृहीतही धरा, एवढं आपल्याला सर्वांना सांगतो. आपणा सर्वांची रजा घेतो आणि आज इथे जे काही वरळीचं काय प्रदर्शन इथे जे भरवलेलं आहे, आपल्या सूचना दिल्याशिवाय इथून कृपा करून जाऊ नका. आपल्या सूचना महत्त्वाच्या आहेत, त्या सूचना दिल्यानंतरच आपण बाहेर जावं, एवढीच फक्त आपण सर्वांना विनंती करतो आणि आपण सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.